हां, कपड्यांच्या घड्या चालल्यात घालायच्या. कृतिकाचा अभ्यास चाललाय. जिकडं बघावं तिकडं कपडेच बाई, नुसतं कपड्यानं नको नकोच केले. स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष. आणि शेत नपुसकलिंग. हां, नपुसकलिंग का? काय म्हणलीस? टेस्टमधलं पण करायचं, ग्रामरचं करायचं, तुमचं वर्कबुक आहे त्याच्यातलं करायचं, सगळं करायचं. परत ती कोण कोणाच म्हणाले त्यात मार्क जातात ते बघावं. हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना, कशा आहात सगळे? तर आज मंगळवार आहे, तर कपड्यांच्या बघा घड्या चालल्यात माझ्या घालायच्या. लय पसारा पडलाय. कपड्यांच्या पहिल्या घड्या घालते, चांगलं नाही दिसत. तीन इसांचे 6 वाजले. ते पहिल्या घड्या घालते. चहा करतेस आपल्याला? चहा बटर खाऊया. हां, आज मी उपवासच सोडलाय दुपारी. काय करू, माझं थरथर चांग कापत होतं. मग मी म्हटलं की आज सोडतेच. दुपारपर्यंत पकडला, म्हणजे दुपारपर्यंत पकडला उपवास. त्याच्यानंतर मी म्हटलं नाही, आता माझं कॅपॅसिटीच नाही. थरथर चांग कापत होतं माझं. काय ग? अक्षरे छान आले. छान आले की का ग? छान आले की. काय लिहिले? माझा आवडता पक्षी मोर. मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबिरंगी पिसारा पाहत राहायचा वाटतो. मोर पिसात हिरवा व निळा रंग असतो. मोर पिसे आवडीने घरी ही ठेवतात. चुकले कृतिका. राष्ट्रीय ह्याला एक रेष ओढून दुसरी वेलांटी दे. तर रेष ओढ आत्ताच लक्षात, परत चुकल परीक्षेत मार्क जातील ह्याची. मोर ही काय लिहिले? कटिक कसं काय येईल बरं? किटाणू तरी असेल. किटाणू कटिक कसं असेल बरं? मला नाही वाटत. हे कृमी कसं तरच आहे, काय तरीच शब्द आहे तो. मला नाही आवडत. गरम होते. हा चहा केलाय कृतिकाने. आता बटर आणायला घेतली बघा. आज चहा बटर खाणार आहे. कपड्यांच्या गाड्या घातल्या द्यायच्या, अजून कपाटात ठेवायच्या. आण ना ग. तर हे घेतलंय बघा खायला. तिनं पण घेतलं. फॅन एवढ्या जोरात चालते ना, केस जाते ते डोळे. मटकीच असणार आहे, कालची होती तीच. पातळ करते. तू नाही नुसती मटकी नाही. तू उशी ठेवली नाहीस का? उशी ठेव. आवरच पसार. रात्री भाजी आता पण तिथे काय करू. भाजीला तर मार्केटमध्ये गेली ती पण काय चांगली नाही भाजी घेतली. मी आणली मटकी.
सुकलेली भाजी पाणी टाकते. कणिक मळून ठेवली, अजून चपात्या करायच्या. चहा केलाय काळा. चपात्या एवढ्याच केल्या. इकडं झाली भाजी. चहा ठेवलाय परत गरम करायला, गार झालता. आता नाश्ता करायचा, चहा चपाती आणि भाजीचा. तर घेतले बघा मी नाश्ता करायला. काळा चहा काय दिसत नाही आता. थोडासा घेतला आणि चपाती आणि भाजी घेतली आत्ता केलेली. नाश्ता करायला तर आज आहे ना बुधवार आहे. आणि माझ्या चपात्या थोड्याशा झाल्या का नाश्ता त्यांना डबा दिला आत्ता. तिथे आंघोळीला गेली. म्हटलं आता नाश्ता करा, राहिलेला चपात्या करायला सर्वच नेईल. आता आज इंग्लिशचा पेपर आहे आणि सर्व त्याचा इंग्लिशचा आहे, पुस्तकाचा मराठीचा आहे. काल इंग्लिशचा झाला ना तुझा. छान चपाती छान लागते. तर मी आज आहे ना एक ब्लाऊज पूर्ण करणार आहे. थोडासा झाला आहे म्हणजे पाठीमागचा भाग झाला आहे. पुढचा भाग शिलाई मारायचा आहे. आणि मटका गळा म्हणजे मी बनवला आहे, तुम्हाला दाखवून म्हटलं ना. मटका गळा आणि फोरकटचा ब्लाऊज शिवते मी. तर माझे 5-6 ब्लाऊज मला शिवायचे. तर मी बोलली आता आपलं ब्लाऊज शिवा, कारण गावाला कसं म्हणजे मी नेसणार नाही नवीन साडी, पण बहीण साडी नेसली म्हणजे तिला असताना घालायला भेटेल ना माझी नवीन साडी. ती पण घालू शकते. समजा आलीच ती मुंबईला म्हणती यायचं आहे, पण काय माहिती अजून नक्की नाही आहे. ती घालून मला ब्लाऊज तरी शिवून ठेवायचं. कारण लई दिवस झालं ब्लाऊज राहिलेत माझे शिवायचे. सगळे पडले. परत हात शिलाई करायची अजून, म्हणजे खालून बिडिंग करून आणलं आहे फॉल. तर मी हात शिलाई अजून केलेलीच नाही आहे. ते पण राहिले माझं काम. बरेच काम राहिले आहेत अजून मला. साफसफाई करायची. म्हटलं पोरांची परीक्षा झाली की पहिली सगळी साफसफाई करणार आहे. काय म्हणलं चहा चपाती नाही खात का? म्हटलंय सगळं हळूहळू करा. म्हणजे परीक्षा झाली ना आणि सगळी कामं हळूहळू करणारी. कारण जे काम पडलं नाही आणि साफसफाई झाल्याशिवाय चेन पडणार नाही अजिबात. काय काय केलं? परीक्षा झाली. हो, तुझी परीक्षा झाली की करूया की. तुझी परीक्षा झाली की करू. म्हणजे कसं पहिलं हे काम केलं ना घरातलं म्हणून रिलॅक्स, मला टेन्शन नसतं. त्याचं काय नाही, एकटा राहतं. पहिलं मी घरातलं करणार तर मला चैन पडणार नाही.